माफीनामे की जो बात है वो तो उस जमाने में बहुत से लोग एक प्रिस्क्राइब्ड फॉर्मेट पे बाहर निकलने के लिए माफी मांगते थे। छत्रपति शिवाजी ने 5 बार पत्र लिखा था औरंगजेब ते जसं म्हणलेले सब ब्रह्म जानयती ती ब्राह्मण हा, म्हणजे अभ्यास करून सगळं तो मोठं झालेलं आहे, तसं त्या अर्थाने भीमराव आंबेडकर ब्राह्मण ठरतात वेदांमध्ये। कल्पना करो कि सावित्रीबाई की शादी 10 साल में कर दी गई और उनके पति 13 साल के थे। अब जा कल्पना करो जो लड़के लड़कियां मुलगा मुलगी क्या करते होंगे, शादी करने के बाद क्या सोचते होंगे। समर्थ के बिना कौन शिवाजी को पूछेगा। से भला बोले ना समर्थ ने, शिवाजी ने कहा तो छत्रपति ने मेरे को राज्य आपकी कृपा से मिल गया है। अब इस देश की एक परंपरा भी है कि अगर गुरु है तो उसको क्या देना चाहिए। जान रहे हो गुरु दक्षिणा नहीं देते हो क्या, तो गुरु दक्षिणा भी देनी चाहिए। अब उन्होंने कहा मैं जीत गया हूँ, अब राज्य भी स्थापित हो गया, रायगढ़ में आ गया हूँ, हमारा सब बन गया है, तो उन्होंने कहा इस राज्य की चाबी आपको देता हूँ। फेवरेट हीरो, बाहर जाने की कोई जरूरत नहीं है, यही महाराष्ट्र में ही आपको मिल जाएंगे। शिवाजी तो पुराने युग की बात है, मैं नए युग की बात बोल रहा हूँ, यही मिल जाएंगे। डॉक्टर अंबेडकर से लेकर के डॉक्टर गडकरी तक, नितिन गडकरी तक सबको यही मिल जाएंगे। महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटरे बिटरे काही नव्हते, चक्क लाच देऊन आलेत महाराज, आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्यात याचे सुद्धा पुरावे आहेत। अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोला सुद्धा लाच दिलेली आहे महाराजांनी। आणि आता हा जो महत्वाचा विषय एवढ्यात झाला, त्यामुळे महाराष्ट्रात वादळ उठलं, ते राहुल सोलापूरकर नावाच्या एका अत्यंत उथळ बुद्धीच्या माणसामुळं, जो भांडारकरवर गेला, विश्वस्त झाला, तो कशामुळे झाला याचं रहस्य तर काही वेगळं नाहीये। भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे, संघाचं सरकार आहे, त्यामुळे त्यांनी त्यांची अनुकूल जी माणसं आहेत ती निर्बुद्ध असली, त्यांचं त्या क्षेत्रात काही काम जरी नसलं, कारण प्राच्यविद्या संशोधन मंदिर आहे ते, प्राच्यविद्या संशोधनात या गृहस्थाचा 1% तरी वाटा आहे का, तर नाही, हे जग जाहीर आहे। अशा उथळ माणसाने, सुमार अभिनेत्याने एक छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्टेटमेंट केलं, महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं वादळ त्याच्यामुळे झालं, खूप आंदोलनं झाली, त्यानंतर त्यांनी माफी मागायच्या वेळी दिलगिरी व्यक्त केली, त्यांना भांडारकर इन्स्टिट्यूट वरनं राजीनामा द्यावा लागला। या सगळ्या गोष्टी घडत असताना पूर्वी ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, भगतसिंग कोश्यारी असतील, अजून अनेक लोक जे आहेत ते शिवाजी महाराजांवर काही ना काही वक्तव्य करत गेलेले आहेत। बरं, फक्त शिवाजी महाराज नाही, महात्मा फुलेंबद्दल केली गेलेली आहे, सावित्रीबाई फुलेंबद्दल केली गेली आहे, एवढंच काय, त्या फातिमा शेख यांच्याबद्दल कारण नसताना एक वाद निर्माण केला गेलेला आहे। तर ह्या गोष्टी सातत्याने होत आहेत। मी राहुल सोलापूरकरच्या वक्तव्याला काडी इतकी किंमत देत नाही, कारण अशा उथळ माणसाकडनं, निर्बुद्ध माणसाकडनं याच्यापेक्षा शहाणपणाच्या उत्तराची किंवा प्रतिक्रियेची किंवा स्टेटमेंटची अपेक्षा बाळगणं हा आपला इतिहासाबद्दलचा चुकीचा भाग आहे। आपल्याच मनामध्ये जो निर्माण होतो, संभ्रम निर्माण होतो, आणि त्यांचा हेतू काय असतो या संभ्रमामागचा, मुळात संभ्रम निर्माण करणं। लोकांना असं वाटत होतं की खरंच का बाबा शिवाजी महाराजांनी असं केलं असेल, खरंच का बाबा हिरकणीची कथा खोटी असेल, खरंच का बाबा, अजून अनेक गोष्टींबद्दल असे संभ्रम निर्माण केले जातात। आणि हे अशा रीतीने करतात, आज राहुल सोलापूरकर बोलला, काल कोश्यारी बोलला, अजून परवा कोणी बोललो होतं, पुतळ्याचा प्रकार घडला, आपल्याला माहिती आहे, सिंधुदुर्गच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 6 महिन्यामध्ये कोलमडून कोसळला, त्याची अवहेलना झाली एका प्रकारे असं म्हणावं लागेल। आता प्रश्न असे की स्वतःला हिंदुत्ववादी म्हणतात, पण हे हिंदू आहेत का, हा पहिला प्रश्न निर्माण होतो। कारण हिंदू असते, हिंदूपणातला ह जरी यांच्या आचरणात असता, या तत्वज्ञानाला त्यांनी समजून घेतलं असतं, तर हे जे बहुजनांचे किंवा जे खरे जे हिंदू आहेत, ते महानायक जे आहेत, त्यांच्याबद्दल असं अवहेलनात्मक उद्गारांनी काढले नसते। संघच असा का करतो, कारण ही सगळी माणसं संघाशी निगडीत आहेत कोणत्या ना कोणत्या प्रकारे।
कोणत्या ना कोणत्या संस्थेच्या माध्यमातून ते संघाशी संबंधित आहे. कारण संघाचा हेतू हा सांस्कृतिक आक्रमण करून जे बहुजनातले किंवा जे खऱ्या हिंदूंचे जे महानायक आहेत त्यांचं अवमूल्यन करणं आणि आदर्श जे आहे ती मलिन करणं आणि आपली महत्ता कशी वाढेल याचा प्रयत्न करणं हा यांचा एक डाव राहिलेला आहे आणि त्यात ते यशस्वी होत आहे. कारण साधी जर गोष्ट आपण लक्षात घेतली की ज्या पद्धतीने राहुल सोलापूरकर बोलला त्याच्या स्टेटमेंटपेक्षा त्याची बॉडी लँग्वेज जी होती, जी आव्हानात्मक सूर होता, जो एक तुच्छता दर्शक चेहऱ्यावरचे भाव होते आणि त्याची मुलाखत घेणारी ती बाई कोण मला माहित नाही, ती पण दात काढून राहुल सोलापूरकर जणू काय सत्य बोलतोय, आश्चर्यजनक काहीतरी सांगतोय, नवीन माहिती काहीतरी देतोय असा चेहऱ्यावर आव आणत होती. म्हणजे हा बनवलेला म्हणजे स्टेज ड्रामा ज्याला आपण म्हणतो, हा स्टेज ड्रामा होता. मग हा स्टेज ड्रामा बरं तो अभिनेता म्हणून तरी काय लायकीचा आहे हे जगाला माहिती आहे. जर ती भव्य शरीरयष्टी नसती तर शाहू महाराजांच्या माणसाला बाप जन्मी मिळणं शक्य नव्हतं, कारण त्याची अभिनयाची कुवतच तेवढी. जो माणूस अभिनेता नाही, जो माणूस विचारवंत नाही, जो माणूस अभ्यासक नाही, अशा माणसाने असं विधान करावं कारण तो संघाचा आहे. भगतसिंग कोश्यारी सारखा बिंडोक राज्यपाल महाराष्ट्राला कधी मिळाला नाही, परंतु असा राज्यपाल मिळाला आणि त्या राज्यपालाने महात्मा फुलेंपासून, महात्मा फुलेंबद्दल आपल्याला माहिती पुणे युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी कशा हेटाळणी प्रभुत्कार काढले होते, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असो, हे का बोलतात, हे गोळवलकर गुरुजीबद्दल का बोलत नाहीत, हे त्या सावरकरांच्या माफीनाम्याबद्दल आणि त्याच्या महात्मा गांधींच्या खुनातल्या त्याच्या हस्तक्षेपाबद्दल हाताबद्दल का बोलत नाहीत. हे लोक ह्या दीनदयाळ उपाध्यायाने मांडलेल्या एका धर्मवादी सरकारची शासन व्यवस्थेची आणि घटनेची जी कल्पना मांडलेली आहे त्या कल्पनेला काय विरोध करत नाहीत, त्याच्याबद्दल का चर्चा करत नाहीत. कारण त्यांच्यामध्ये चर्चा करण्याच्या लायकीचं काही नाही. समाज त्यांना काळीत विचारत नाही, लोकांना माहितीही नाहीत आता हे लोक, त्यांचं कोणी वाचतही नाही. हे संघाचे लोक सोडले तर, आणि संघाचे लोक किती वाचतात हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. या लोकांना ही आदर्शच नाही तर त्यांची. मग महात्मा गांधींबद्दल सुद्धा किती हे केलं जातं गेले 70 वर्षे आपल्याला माहितीये. महात्मा गांधींना कोणत्या ना कोणत्या मार्गाने अवहेलना करणं, मग ते खाजगीत असो, शाळांमध्ये मुलांना शिकवताना असो, कारण यांना काहीही करून वैदिक धर्मसत्ता अस्तित्वात आणायची आहे. वैदिक धर्मसत्ता अस्तित्वात आणायची असेल तर जे हिंदू आहेत त्या हिंदूंचे जे महापुरुष आहेत, महानायक आहेत, त्यांचं एक तर अपहरण तरी करायचं, त्यांना पळवून न्यायचं आणि त्यांच्यावर संघाचा बुरखा चढवायचा. सध्या एक फार मोठा डाव चालू आहे. सावित्री अहिल्याबाई होळकरांची, अहिल्यादेवी होळकरांचं हे 300 वर्ष यंदा पूर्ण होत आहे जयंती. त्यांच्या जन्मतिथीप्रमाणे हे 300 वर्ष होत आहे. सगळ्यात जास्त कार्यक्रम कोण घेत आहे? संघ घेतोय. आपल्या बहुजनाला कोणी अडवलंय का? नाही अडवलेलं, पण आपण त्या प्रमाणात घेत नाही. मग त्यांनी अहिल्यादेवी होळकरांना एक साध्वी, एक धार्मिक महिला, हिंदू राष्ट्र बनवणारी महिला अशा स्वरूपात प्रोजेक्ट करून ढिगाणे कार्यक्रम घेत आहेत. ते असं करू शकतात याचं कारण असं आहे की ते संघटित आहेत. आणि आज आमचा प्रॉब्लेम असा आहे की आम्ही असे कसलेही प्रयत्न करत नाहीत. अहिल्यादेवींनी आयुष्यात जी काही त्या मुत्सदीपणा केला, पराक्रम गाजवला, तलवार गाजवली, हे जे त्यांचे खरे आणि राष्ट्र उभारणीचा प्रयत्न केला, त्या राष्ट्रमाता आहेत. त्या काही हिंदू राष्ट्रमाता नाही आहेत, त्या काय फक्त हिंदू धर्मासाठी नाही जगल्या. त्यांच्या जो मेन बॉडीगार्ड होता तो शरीफ भाई म्हणून होता. आणि अहिल्यादेवींनी ज्या वेळेस रामपुरा संस्थांवर आक्रमण केलं चंद्रावतांच्या विरुद्ध लढण्यासाठी, त्यावेळेस शरीफ भाई त्या युद्धामध्ये सामील होता. हे का नाही तुम्ही सांगा? कारण तुम्हाला मुस्लिम द्वेष करायचा आहे, तुम्हाला दलित द्वेष करायचा आहे आणि बहुजनाचे नायक हडप करायचे आज, आणि नंतर त्यांना दूर करायचं, आणि ज्यांना अपहरण करता येत नाही त्यांना अवमूल्यन करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचं असं करता येत नाही, त्यांना हिंदू साम्राज्यवादी म्हणता येत नाही, ते हिंदवी साम्राज्य होतं. हिंदवी साम्राज्यामध्ये इथल्या लोकांचं साम्राज्य, ते फक्त हिंदूंचं नसतं, कारण इथं त्यावेळेस हिंदूच नव्हते फक्त शिवाजी महाराजांच्या काळात. पण हिंदवी शब्दाचा हे हिंदू करून टाकतात आणि हिंदू साम्राज्य म्हणतात. म्हणजे हे
मन कलुषित करणं आणि लोकांच्या मनामध्ये हळूहळू हळूहळू हळू एक तर व्यक्तिमत्वच बदलणं, समग्र व्यक्तिमत्वच बदलून टाकणं, जसं रामाचं केलं, कृष्णाचं केलं, त्यांचे अपहरणच केलं अवतार म्हणून. आणि आज आपले हातातले एक एक महापुरुष सुटत चालले आहेत, अहिल्यादेवी होळकर आता सुटत चाललेले आहेत, आणि आपण ते डोळ्याने बघत बसलोय. हा बहुजनांचा मूर्खपणा आहे. बहुजनांना हे राहुल सोलापूरकर बोलला की आपण लगेच हिरी रे भांड्याला बाहेर पडतो, परंतु तो का बोलला हे लक्षात घेऊन आपण काय चुकतोय. आपण शिवाजी महाराजांवर आज एवढे अब्जाधीश कोट्याधीश राजकीय नेत्यांपासून, इंडस्ट्रीज पासून, कारखानदारांपासून बहुजनांमध्ये आहे, परंतु कोणी जनता राजाचा पर्याय देणारं शिवाजी महाराजांवरच चांगलं नाटक केलंय का? नाही केलं. नथुराम गोडसेचं नाटक चालू आहे, शरद पोंक्षेचं, परंतु कोणी त्याचा प्रतिवाद करणारं नाटक लिहून सादर करायचा प्रयत्न केलाय का? केलेला नाही. म्हणजे हे सगळे जे आघात होत आहे महापुरुषांवर, याला आपण सुद्धा जबाबदार आहोत. आपण पर्याय उभे केले नाही. आपण नुसते फक्त भांडायला, प्रतिक्रिया द्यायला असतो. आपण कृती काहीच करत नाही. आपण जर कृतीच केली नाही तर हे आपल्या डोळ्यासमोर पाहावं लागणार. आज राहुल सोलापूरकर बोलला तर महिन्याभरामध्ये अजून कोणतरी उठेल आणि संभाजी महाराजांबद्दल बोलायला सुरुवात करेल. अजून एक महिन्यानंतर अजून कोणतरी उठेल, पुन्हा महात्मा फुले, सावित्रीमाई, शाहू महाराज, बाबासाहेबांबद्दल हा बोललाच ना राहुल सोलापूरकर. बाबासाहेबांबद्दल बोलला, कारण यांना जे बहुजन महापुरुष आहे ते यांना देखवत नाहीत, कारण त्यांच्याकडे महापुरुष नाही. हे लक्षात, हे काय होतं की त्यांच्याकडे कुणीही महापुरुष नाही, कुणी लायकीचा नाहीये. सावरकरला रत्नागिरी जिल्हा सोडला तर कुत्र विचारत नाही, तरी सुद्धा सावरकर सावरकर त्यांचे चालू असतं. त्याच्याबद्दल बहुजन काही संशोधन करून नीट मांडणीही करत नाहीत आणि यांचं त्यामुळे फावतं. पण जगामध्ये यांना जावं लागतं तर महात्मा गांधी आणि महात्मा गांधी याशिवाय दुसरं वंदन करायला यांच्याकडे कोणीच नाहीये. पण म्हणून यांनी प्रातस्मरणीय संघाने काय केलं, चाल बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांना एकीकडे प्रातस्मरणीय यादीत टाकलं. लोकांना दाखवायचे दात असताना, आणि खासगीमध्ये मात्र दोघांचीही यथेच्छ बदनामी केली जाते. आणि यथेच्छ बदनामी आपलेच लोक सगळं बसतात बरं का. आपलेच लोक आनंदाने एकमेकांच्या हातावर टाळ्या देऊन दात काढून सहन करतात. यांना हे कळत नाही की आपण आपली सांस्कृतिक गुलामगिरी, राजकीय गुलामगिरी, आर्थिक गुलामगिरी या आपल्या मूर्खपणामुळे आणत आहोत. हा मूर्खपणा आपण जर थांबवला नाही तर यांचं हे प्रस्थ असंच वाढत जाणार, असंच वाढत जाणार, आणि एके दिवशी आपले महापुरुष आपले राहणार नाहीत. आपण त्यांना आपलं ठेवणार नाही. त्यांच्यापासून आपण जो आदर्श घ्यायला पाहिजे तो घेऊ शकणार नाही. आपण खालावत जाऊ. आज बौद्धिक दृष्ट्या बहुजन समाजाचा एवढा ऱ्हास झालेला आहे. मी परवा संगमनेरला एका व्याख्यानात म्हटलं की ब्राह्मण हुशार आहेत किंवा संघवाले हुशार आहेत किंवा वैदिक हुशार आहेत म्हणून ते वर गेलेले नाहीये, तर आपण मूर्ख आहोत म्हणून ते वर गेलेले आहे. आपण तर मूर्खपणा केला नाही, कारण संघाकडे सारीच्या सारी माणसं, मोहन भागवतांपासून ते त्यांच्या अगदी तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत बुद्धिमत्तेचा त्यांचा जो स्तर आहे एकंदरीत जर पाहायला आपण गेलं तर तो अत्यंत सुमार दर्जाचा आहे असं आढळेल. कारण जागतिक पातळीवर यांच्या विचारांना, यांच्या चिंतनाला कोणत्याही प्रकारचं स्थान नाही. असलं तर ते हेटाळणीचं आहे. हिंदुत्ववाद हा शब्द पाश्चात्य विद्वानांच्या जगात, इतिहासकारांच्या मनामध्ये अत्यंत एक हेटाळणीचा शब्द झालेला आहे, आणि ही हेटाळणीची वेळ त्यांनी आणलेली आहे. परंतु ते जगाला कळतं, आम्हाला कळत नाही. आम्हाला का कळत नाही? कारण आम्ही विचार करणं सोडून दिलेलं आहे. आम्ही विचार करायला पाहिजे, स्वतःची बुद्धी वापरायला पाहिजे. डॉक्टर आह साळुंखे म्हटलं त्याप्रमाणे आपल्या धडावर आपलंच मस्तक असलं पाहिजे. कोणाच तरी उधार घेऊन चिंध्या पांघरून चालणार नाही. त्या भरजरी असल्या तरी चिंध्याच आहेत ना. त्या भरजरी चिंध्या आधी पांघराव्यात का? आणि त्या भरजरी आधी कोणी ठरवायचं? हे यांनीच ठरवायचं. म्हणजे नीतिमत्ता काय असावी हे संघ ठरवणार. म्हणजे कोण आदर्श असलं कोण नसतं, इतिहास काय नाही हेही कोण ठरवणार? संघ ठरवणार. भारताचा प्राचीन इतिहास काय आहे हे कोण ठरवणार? संघ ठरवणार. आज अभ्यासक्रमामध्ये जर बघितलं
तर काय चाललंय आज एकतरी बाप उठून मास्तरला विचारतो का हे तुम्ही काय शिकवताय आमच्या पोरांना? नाही विचारत. विचारत नाही. याला कारण त्यांना समजत नाही. मग अशा रीतीने आपणच निर्बुद्ध होत चालला असू तर त्यांची सुमार बुद्धी बरी अशी म्हणायची वेळ आलेली आहे. मग या सुमार बुद्धीच्या लोकांनी राज्य करावं यासारखी भारताची अवनती कोणती असेल? आणि अशा पद्धतीने भारत जगात महासत्ता सोड आहे ते स्थान सुद्धा जे काही 100च्या खालीच आहे ते टिकवू शकणार नाही. हे काहीतरी भास्कर असंच बोलत राहणार. आपण असंच प्रत्युत्तर द्यायला उभं राहणार. अरे काय म्हणाला, रागाने येणार, संताप येणार. उदयनराजे म्हणाले गोळ्या घालायला पाहिजे. खरे उदयनराजेंनी गोळ्या घालायला हे संतापाने म्हटले असतील, परंतु हे सुद्धा उत्तर अभिप्रेत नाहीये. ते सुद्धा उत्तर चुकीचं आहे. हे उत्तर बुद्धीने विचारांनी द्यायचं उत्तर असलं पाहिजे. आणि जर आपण आपली बुद्धी विचार प्रगल्भ केले तर अशा उत्तरांची त्यांची मुळात असं बोलायची हिंमतच होणार नाही. तरी हिंमत काय होते? त्यांना माहिती आहे ऐकून घेणार. काय करणार? आता कोट्यवधी लोकांनी ऐकलं ना राहुल सोलापूर शिवाजी महाराजांनी आंबेडकरांबद्दल काय बोललं आहे. नाही ऐकलं का? सगळ्यांनी ऐकलं. परंतु या देशामध्ये जी प्रतिक्रिया उठायला पाहिजे होती ती उठलेली नाही. वैचारिक दृष्ट्या जी मांडणी व्हायला पाहिजे होती ती झालेली नाही. कारण आपण इतिहास वाचतो त्यांनी लिहिलेला, संशोधन वाचतो त्यांनी लिहिलेलं, आणि आमचे लोक जे संशोधन करतात ते आम्ही ढुंकूने बघत नाही. मग डॉक्टर अशोक राणा असतील किंवा डॉक्टर हळ साळुंखे असतील, नाही लक्ष देत नाही. घरात पुस्तकं ठेवतात तो वाचत नाही. आणि त्यातही आम्ही जातीवाद करतो की अशोक राणा कोणत्या जातीचे, मग चला आपण त्यांची पुस्तक वाचू. मग डॉक्टर साळुंखेची जात काय, मग चला त्याच जातीची त्यांची पुस्तकं विकत घेणार. मग संजय सोनवणे काय त्याला जातच नाही, त्यामुळे त्याला कोणी विचारतच नाही. तर हा असं आम्ही वर्तन ठेवल्यामुळे आमचं वाटोळं होतंय याचं आम्हाला भान नाही. हे भान आम्हाला यायला पाहिजे. ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आमचं काही कल्याण नाही. असे राहुल सोलापूर सारखे काय म्हणू आपण त्याला खट्याळ लोक, उपद्व्यापी लोक उभत राहणार. ते काहीतरी विधानं फालतू भाष्कर करत राहणार आणि ती आम्ही परत तात्पुरता आम्ही संताप आल्यासारखं आम्ही दाखवतो. परंतु संताप करण्यापेक्षा आम्ही विचारांनी कसं प्रगल्भ होता येईल की ज्या योगे कोणालाही आमच्या महापुरुषांवर बोट ठेवता येणार नाही. तुम्ही चिकित्सा करा, प्रत्येकाची चिकित्सा करा, छत्रपती महाराजांची करा, तुम्ही शाहू महाराजांची करा, महात्मा फुलेंची करा, सावित्रीबाईंची करा, पण ती वैचारिक चिकित्सा असली पाहिजे. वैचारिक चिकित्सा करायला इतिहासकार हे खुलेच असतात. परंतु अशा उथळ पद्धतीने, भाष्कर पद्धतीने, बालिश पद्धतीने आणि अत्यंत ज्याला आपण घृणास्पद पद्धतीने, ज्या पद्धतीने राहुल सोलापूरकर बोलला ती पद्धत घृणास्पदच्या पलीकडे त्याला शब्दच वापरतात नाही. राग त्याच्या देहबोलीचा आहे, त्याच्या चेहऱ्यावर त्याने जे बोलताना भाव आणले त्याचा आहे. तो काय बोलाय नाही, कारण साऱ्या जगाला माहितीये आग्र्यावरनं महाराज कसे सुटले. तो इतिहास काही सर्वसामान्य माणसाला माहित नाही का? परंतु तरी त्यांची बोलायची हिंमत काय होती? त्यांना फक्त फाटे फोडायचे आणि तुम्हाला गोंधळून टाकायचे. अरे खरंच असं असेल का, खरंच असं असेल का? का आम्ही असे उपद्व्याप करत बसतो? वाय वी रिइन्व्हेंट व्हील? जेव्हा काही गोष्टी इतिहासाला स्पष्ट झालेल्या आहेत, काही झाल्या नाही तर होऊ शकणार नाहीत, त्याच्याबद्दल काहीतरी कुतर्क काढून एखाद्या महामानवाला अवमूल्यन करण्यासाठी अशा प्रकारची विधानं जर होत असतील तर हे निषेधाच्या पलीकडचं आहे. तर निषेध करण्यापेक्षा आम्ही सगळ्यांनी स्वतःचीच बौद्धिक पातळी वाढवली पाहिजे. एवढी वाढवली पाहिजे की असल्या टुक्कार लोक बोलायची हिंमत होणार नाही. दहा बोलताना विचार करावा लागेल, कारण त्यांना कळेल की माझ्या म्हणण्याला कुणीही किंमत देत नाही. हे ज्यावेळेस कळेल ना त्यावेळेस हे थांबेल, नाही तर ते थांबणार नाही. हे राहुल सोलापूरवर थांबले असं समजायचं काही कारण नाहीये. जोपर्यंत आम्ही असेच बावळट राहतोय, अर्धवट राहतोय, तोपर्यंत यांची थेर ही चालूच राहणार. ही थेर करतच राहणार, असली खट्याळ बुद्धी वापरतच राहणार. असल्या नीचपणाला अंत नसतो आणि हा नीचपणा असाच चालू राहणार. एवढं बोलतो. धन्यवाद. नमस्कार.